नमस्कार मंडळी. टेन्शनच्या दादागिरीला द्यायला सडेतोड उत्तर घेऊन आलोय लाफ्टरचा चॅप्टर, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को-पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, मराठी सिनेमाच्या नभांगणात चमचमणाऱ्या दोन ग्लॅमरस तारकांच्या साक्षीनं आज आपला हा हास्य कल्लोळ रंगणार आहे. एक माझ्या शेजारी उभी आहे, एक समोर बसली आहे, त्यामुळे आमचा अवघा मंच खूप उजळून निघालाय. तुझं खूप स्वागत अम्मू. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आपल्या खास पाहुण्यांचं. आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे परवाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चोरीचा मामला ह्या चित्रपटाची संपूर्ण टीम, अर्थात अमृता खानविलकर, हेमंत ढोबे, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर, ह्या चित्रपटाचे निर्माते स्मिता ओंबळे आणि सुधाकर ओंबळे, आणि चोरीचा मामला ह्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, कॉमेडीच्या मैदानात तुफान फटकेबाजी करणाऱ्या प्रसाद खांडेकरांना दुर्दैवी योगायोगाचा फटका बसलाय, आणि तो फटका बघून कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावला सुद्धा धक्का बसलाय. बघूया असं नेमकं काय घडलंय. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत करूया. चल रे, मागे बघ. डान्स बार मध्ये नाचता लाज. ए चंगू मंगू, अरे चंगू मंगू, अरे भाऊ भाऊ डान्स बार मध्ये जाता लाज वाटत. मॅडम चला हाताला हाताला. ए पुढे. अरे तू बुटलर इकडे. वा वा वा, नाही पहिल्यांदाच बघितलं चष्म्याने थोबाडलं पिवतोय हा माणूस. तू पण नाचत होता ना तिथं डान्स बार मध्ये? नाही नाही, माझं तर हे ज्ञातही नव्हते की तिथे सुंदर सुंदर ललना उत्तान नृत्य करीत होत्या. मी तर तेथे आंग्ल संस्कृतीने भारतीय संस्कृतीवर केलेले आक्रमण याचा अभ्यास करावावयास गेलो होतो. मी तेथे जावावयास आणि सुरक्षा यंत्रणा तिथे यावावयास एकच मेळ झाला, आणि मग सगळे हे संशय कल्लोळ झालेला आहे. आणि तसेच असे 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 आणि तसेच मी तेथे साबुदाण्याची खिचडी आणि दुग्ध शर्करा प्यायला गेलो होतो. साबुदाण्याची खिचडी तुझ्या बापानं ठेवली होती का डान्स बार मध्ये? नाही नाही, मी माझ्या भोजन पात्रातून घेऊन गेलो होतो तिथे. सावंत, जा यांना आत घेऊन जा, यांचं भोजन पात्र चांगलं खंगाळून काढा. हे चुकीचे आहे, हा अन्याय आहे, लक्षात ठेवा. हे ए याला इथं उभं कर रे. सावंत ऐका. ए बंपर, काय बघत हो तिकडं? हा, तू पण डान्स बारच्या बाहेर उभा होता ना? हा, तू आता म्हणे डायरेक्ट गाडीतच बारबाला सापडली. नाही, काहीतरी गैरसमज झालाय असं. काचा गैरसमज? हा, गैरसमज बोलिता. थोबाडाचा रुमाल काढ. ऐका ना माझं. रुमाल काढ थोबाडावरचा. नाही असं. रुमाल काढ म्हणलं ना. बाबू तू हाबू त्या कार्यक्रमामधला, त्या हास्य जत्रेमधला तो सोनी मराठीवरचा. अहो काय साहेब. नाही, मी तेच सांगतोय की काहीतरी हे असले ना देत का तुम्हाला? नाही मॅडम, मी शपथ काहीतरी गैरसमज झालाय, मला बोलायला तरी द्या. अहो काय असं मिसअंडरस्टँडिंग म्हणता राव तुम्ही? नाही, गैरसमज झालेत माझा. ह्याचा गैर याला ओळखलं का? नाही नाही ओळखलं. नाही ओळखलं. नाही ओळखलं. कोणे ओळख? कोणे ओळखलं? रजनीकांत थलाईवा. कुठल्या अँगलने रजनीकांत दिसतो हा? अरे कुठं त्यो हिमालय आणि कुठं यो मुतखडा? माझा काय उगा काही बोलतो? लायकी काय रजनीकांत म्हणून घ्यायची? माझी लायकी काढताय मधलं नाही नाही सांगते.
ओळखलं नाही ओळखलं आता ध्यानात ठेवायचं. काय आहे ह्यांचं नाव? काय? अंशुमनी चारे. काय नाव आहे? अंशुमनी चारे टाळक्यात फिक्स करायचा. पण नाही तर मग अशी मॅडम मॅडम ऐका ना, अंशुमन विचारे नाही, माझं नाव प्रसाद खांडेकर आहे. प्रसाद नाही ठीक आहे. हे सॉरी बर का ते हा बरोबर प्रसाद खांडेकर तुम्ही तेच ना. ते नावात टॅलेंट आहे ते तुम्हीच ना. अरे वा 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 थोबाड काय बघितो जातो का चिंपाट चोर कुठचा. भाई सॉरी भाई, आपलं काय नाही असं. साहेब सॉरी ते तुमचं चुकून नाव घेतलं. काय तुमचं प्रसाद खांडेकर ना, ते तुम्हालाच ते पॅच वर न बोलता ते कशाला आता. मॅडम मी ऍक्च्युली प्रत्येक एपिसोड मध्ये कमेंट मध्ये बोलतात प्रसाद नावात टॅलेंट. काय साहेब कुठं टॅलेंट दाखवता डान्स बार मध्ये. लाज वाटते का तुम्हाला साहेब? मॅडम काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. नाही हो खांडेकर तुमच्याकडनं यापेक्षा नव्हती हो. पण मी बरं दिसत का? मला एक्सप्लेन करायला एक संधी द्याल का? मी तुम्हाला तेच सांगतो, काहीतरी गैरसमज झालाय. काय झालं मॅडम, मी तिथून माझ्या गाडीने जात होतो, तेवढ्यात मला फोन आला. म्हणून मी गाडी बाजूला लावली तर नेमकी ती डान्स बारच्या बाहेर लागलेली. मी फोनवर बोलून फोन ठेवणार एवढ्यात मे बी तुमच्या ऑफिसर्सने तिथे रेड टाकली असेल, तर ती एक सुंदर मुलगी पळत पळत आली आणि मला बोलली मी संकटात आहे, प्लीज मला मदत करा, मला लिफ्ट द्याल का? अच्छा मग तिने लिफ्ट मागितली आणि तुम्ही देऊन टाकली बुवा. सुंदर समजून. काय करू? अहो गाडी घेतल्यापासून बाजूच्या सीटवर फक्त गौरव मोरे बसलाय. माझ्या आधी सीटच पुढे झाली. या बसा बसा करू एवढंच आहे, बाकी खरंच. आणि ती आत आली पण नाही, ती बाहेर टेकूनच होती. चांगलाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर. नाही म्हणजे खांडेकर सर तुमच्यातल्या लेखकाला फार सलाम आहे बर का माझा. प्लीज मला सोडा, माझी खरंच चूक नाहीये. पुढं सोडा. कायदा म्हणजे कायदा असतो. मी तुम्हाला ओळखलं पण आत टाकलंय का? घ्या ना आम्ही तुमचे. ओ सावंत ते पाटी घेऊन या, यांचे फोटो काढून घ्या. एक मिनिट, कसली पाटी? फोटो कशाला? आरोपी आहे ना तुम्ही, तुमचे फोटो नको काढायला. उद्या पेपरात बातमी छापायची. नाही एक प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर यांना डान्स बार मध्ये बारबाल्या सोबत नसताना रेड हँड पकडले. नाही मॅडम तसं काहीच नाही, प्लीज मी तुमच्या पाया. असं काय करता? आमचं प्रमोशन नको का व्हायला? आणि ते काय तुमच्यासाठी सोपे होते. तुम्ही ते ऑडिशनला करताना अशी पाटी घेऊन हे असे उभे राहताना इथं बी तेच करायचं. तसं हे कमवायला खूप वेळ लागतो, जायला असं होतं. वेगळं काय नाही करायचं. ओ आणते ना. बघा तुम्ही उगाच ब्लॅकमेल करता. माझ्या ओळखीत मी तुमच्या वरिष्ठांना फोन करेन, मी आधीच सांगतोय. तुम्ही काय आला करीता? मी करीत ना, माही पण ओळख करा ना. हा एक मिनिट. ओळखतात मला. जय हिंद सर. हा सर इथे प्रतिष्ठित अभिनेते आलेत आपल्या पोलीस स्टेशन मध्ये. प्रसाद खांडेकर. हा तर नाही ते झालं ना. सांगत होतो. झापतायत ना आता? झापतायत ना? एक मिनिट नाही ते विचारतायत का बुवा प्रसाद खांडेकर पोलीस स्टेशन मध्ये काय करीत आहेत? काय सांगू त्यांना? सांगू का त्यांना? डान्स बार मध्ये बारबाल्या सोबत नसताना तुम्हाला रेड हँड पकडलं. हॅलो सर, हा ते प्रतिष्ठित अभिनेते आहेत ना, त्यांना डान्स बार मध्ये बारबाल्या नाही. हॅलो सर, तसं काही नाही. फोन लावलाच नव्हता. ऍक्टिंग केली मी. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच भारी ऍक्टिंग जमती का? मला पण जमती ऍक्टिंग. नाही बरं झाले साहेब तुम्ही मला इथं भेटले. काही प्रश्न पडले होते ते विचारायचे होते. तुमचे ते जज आहेत ते प्रसादोक, त्यांच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय असा का बा तुमच्याकडे त्यांचे ते काही प्रमोशन करायला मित्रमंडळ येतात ना प्रसादोकांचे, तर ते त्यांच्याशी बोलताना त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी असं म्हणतात का बा मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्या सोबत केलं. अजून 2 एपिसोड नंतर मी ऐकते दुसराच कोणतरी डायरेक्टर मित्र असतो त्यांना ते म्हणतात जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्या सोबत केलं. अजून 2-4 एपिसोड नंतर ते दुसरा कोणीतरी येतो ते पहिल्यांदा मी मुंबईत आलो होतो मी पहिलं काम ह्यांच्या सोबत केलं. तर माझा प्रश्न असा आहे का बा प्रसादकांनी अशी किती पहिली कामं केली आहेत? आमच्या घरात भांडणं व्हायला लागले त्याच्यामुळे आम्हाला उत्तर देता येत नाही ना म्हणून आमची अख्खी क्रिएटिव्ह तिकडे कन्फ्युज आहे.
काय मुळात होतं कसं की ते डिरेक्टर कोणी मित्र येतात त्यांचे, मग त्यांची ओळख असते ना. मग प्रसाद दादा त्यांना म्हणतात की काय रे तुम्हाला फिल्म मध्ये घेतच नाहीस. तो डिरेक्टर मित्र आला, तो प्रसाद दादांना बोलतो काय तू पण तुझ्या फिल्म मध्ये मला घेत नाहीस. त्यांचं आपापचं स्ट्रगल चालू असतं आणि आम्ही ते काढतोय घाम आणि पंचेस. मुळात सत्य काय माहितीये, प्रसाद दादा आणि तो डिरेक्टर एकमेकांना चांगलंच ओळखतात, त्यामुळे कधीच कोणाला घेत नाहीत. शूटिंगचा टायमिंग वाढत राहतो असं येतं. सॉलिड आहेत तुमचे ते प्रसाद ओके आहेत ना. काय पिक्चर काढलेत त्यांनी. भारी डिरेक्टर आहे. आता ते एवढे मोठे डिरेक्टर आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे सगळी कामं मागणारच ना. तुमच्या ते सई मॅडम बर का, त्यांच्याबद्दल पण एक प्रश्न आहे. म्हणजे मला एक कळत नाही, त्या सई मॅडम तुमच्या कमेंट मध्ये असं म्हणत असतात यात मला आवडणारे जोक होते, तर मला आवडणारे जोक म्हणजे नेमके काय हो? आम्हाला लय प्रश्न पडतो खरंच प्रश्न पड. आम्ही टीव्हीवर विचार करीतो, आम्ही हसतो आणि ही बाई म्हणती का मला आवडणारे जोक होते याच्यात, तर मला आवडणारे म्हणजे काय करू माझ्या बहिणीचं आता मी काय सांगा ना. नाही मला खरंच कसं आहे माहितीये, फॉर एक्झाम्पल सांगतो ते कसं असतं की आता समजा हनीमूनच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला म्हणतो की तू माझ्या आयुष्यातली चंद्र आहेस, आणि बायको नवऱ्याला बोलते की तूच माझ्या आयुष्यातला नील आर्मस्ट्रॉंग आहेस. आता यात काय विनोद आहे का? यात काय विनोद आहे का? माझी बहीण बरोबर शोधून काढते. तुम्हाला दिसतो यात विनोद? आता मला यात कुठंच विनोद दिसेना झालाय. म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग आणि चंद्र. ऍक्च्युली ते असं आहे की चंद्रावर पहिलं ते जाऊ दे, म्हणजे आपण मुळात विनोद एक्सप्लेन करायला लागले की मजा नाही ना. असे झाले पाहिजे ना, असं चालायचं. त्यांना आवडतंय ना, आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. चला मग निघू आता. मी काय निघू लावलंय, अजून बाकी आहे. झाली ना तुम्ही पहिल्यांदा भेटले, आम्ही संधी कशी गमावणार? अजून चार्ज बाकी आहे. तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल. काहीतरी कॉमेंट्री करून दाखवा ना आम्हाला. अशी मॅडम अशी नाही. तुम्ही ते माग नाही का ते ह्याचा आवाज काढला होता, निळू फुल्यांचा आवाज करून दाखवा. मॅडम नाही मला आज ऐकायचाच निळू फुल्यांचा आवाज. मला त्यावेळी जमला नव्हता. तेच म्हणते मी, त्यात तर गंमत आहे. तुम्हाला जमला नव्हता तरी तुम्ही येड्यासारखे काढत होते, आणि आम्हाला कळत नव्हतं तरी आम्ही येड्यासारखे हसत होतो. त्यात गंमत आहे. ए सावंत पाटील येत आहे का इथं? नको आहो, ते उगाच ओळखणार आवाज काढित नाही. ते ओळखणार कोणाचा आवाज काढला असं. तुम्ही काढा, जाऊ दे काढा. म्हणजे मी प्रयत्न करतो मी असा हे नाही केलं. बाबा आवाज काढा ना. मी आता ते काल सुरुवात केलेली मी. आता झाली का सुरुवात? बरं ऐकलं नाही, सॉरी. हा बाई वाड्यावर या. प्रसाद खांडे हे तुम्हीच लिहिलं होतं ना स्किट मध्ये? हा मीच लिहिलं. मग मला हेच विचारायचंय का जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा असं स्किट मध्ये लिहावं असं वाटलं का बुवा प्रसाद खांडेकर निळू फुलेचा आवाज काढित्यात, तेव्हाच तुमच्या प्रोडक्शनने तुम्हाला काढून का नाही बरं टाकलं? एवढा आवाज काढत अहो कुठं निळू फुले आणि कुठं काय तुम्ही? नाही ऍक्च्युली बघा कसं मी प्रयत्न केला, म्हणजे मुळात मला येत नाही, पण आपल्या इकडे काही इथे आलेत आवाज बिवाज काढणारे, आपण त्यांना एकदा रिक्वेस्ट करू शकतो. दर्शन दादा प्लीज, माझी अशी आमची इच्छा आहे की तू निळू फुलेंचा आवाज एकदा ऐकवावा. बरं. बाई वाड्यावर या. आणि ते बाजूला बसलेत ना आबोली, ते पण अशोक मामांचा आवाज खूप छान काढतात. नाही त्यांना काढावा लागत नाही. शिका त्यांच्याकडनं काहीतरी. आता जाऊ दे ना. नाही जायचं. हे बघा साहेब कसं आहे,
आम्ही कलेचा रिस्पेक्ट करतो. तुम्ही आमच्या घरी या ना, आम्ही तुम्हाला जेवायला वाढितो. पण गुन्हा म्हणजे गुन्हा. अहो, मी नाही. गुन्ह्याला माफी नाही. कलाकार असले म्हणून काय अहो, मी झालं? नाही केलंय. त्या सावंतने पकडलं. अहो सावंत, अहो, त्यांना विचारा, मी खरंच नाही. ते मला का घेऊन आले काय ते करणार आहे? कळत नाही. सावंत ओ, ओ सावंत! सावंत का झोपले का काय? हा या इथं. सांगा ना मॅडम ना. मॅडम काय बोलतात साहेब? झालं, फोटो वगैरे काढून झाले. चला मी साहेबांना सोडून येतो पुढं सोडून येतो. पुढं सोडून येतो. घरी. काय आला? गुन्हा केलाय त्यांनी. डान्स बार मध्ये रेड हँड पकडलंय त्यांना बारबाले सोबत नाचताना. मॅडम चुकतंय तुमचं. नाही म्हणजे हे साहेब तिकडे होते, खरी चूक त्या बारगलची होती. ती यांच्या गाडीला टेकून उभी होती. साहेबांची काय चूक नव्हती. हा, नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप मोठ्या फॅन आहात त्यांच्या. मला आहे ती संधी आहे म्हणून चौकीत घेऊन आलो त्यांना. फोटो बिटो काढलेत ना, त्यांना घरी सोडून येतो लगेच. चला साहेब जाऊया. नरसाळ कुठलं आधी सांगायचं ना. हा ओ चल ठीक, चल जा. चल आता. ओ खांडेकर सॉरी हा. अहो तुम्ही तरी सांगा. अरे तुम्ही घसा फोडून सांगतो इकडे आल्यापासून. याला काय अर्थ? मी आल्यापासून सांगतोय तिकडे. काय भडकताय तुम्ही मायावर? मान्य आहे, गुन्हा केला नसला तरी गुन्हा लावायला आम्हाला असा कितीचा येळ लागतो. लावू शकते गुन्हा तुमच्यावर. निळू फुल्यांचा बिभत्सा आवाज काढला म्हणून प्रसाद लावू का गुन्हा? आम्हाला काय आता लावतो आम्ही गुन्हा. हा ओ सावंत चला सेल्फी काढा. चला इकडे या. ऐका ना, एक फोटो काढू. आता कशाला फोटो कशाला? ते उद्या पेपर वर जाहिरात द्यायची. अहो, काय बोलताय मॅडम आता? अहो, गंमत केली हो. मस्करी करते तुमची. फॅन आहे आम्ही तुमचे. बरं तुमच्या ह्याच्यात काढा. चांगला आहे ना तुमचा? हा काढा. हसा हसा. वा वा चांगलाय चांगलाय. एकदम आनंद झाला बरं का तुम्हाला भेटून. हा आणि अजून एक शेवटचं. ते तुमच्या कार्यक्रमामध्ये ते आमिर हाडकर आहेत ना, त्यांना तुम्ही जी काय सवय लावली वाजव रे म्हणल्यानंतर वाजवायची, ती सवय आधी बंद करा. ते बघा, अर्थ आहे का? Oh my God! वा 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 वा, हसून हसून गाल दुखायला लागले. क्या बात है, क्या बात है, क्या बात. आणि तुमच्या स्किट मध्ये तुम्ही हळूच जे काय घसरत आमच्या हास्य रसिकांवर, त्यांनाच विचारूया त्यांचं काय म्हणणं यावर. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. नमा तुझी बॉडी लँग्वेज अप्रतिम अप्रतिम. म्हणजे त्याला काही इनिबिशन्स नव्हत्या. तू पोलीस आहेस आणि हे तुझं रुटीन आहे हे प्रत्येक तुझ्या ॲक्शनमधून कळत होतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आम्ही जेव्हा फिल्मचं शूट करतो तेव्हा कॅरेक्टरमध्ये घुसायला 1-3-4 दिवस लागतात नमा, पण तू ज्या क्षणी पाऊल ठेवतेस त्या क्षणी तू ती कॅरेक्टर बनून येतेस. आय लव्ह यू. अमेझिंग अमेझिंग. छान लिहिलं होतंस आणि जे उदाहरण दिलंस ते इतकं ॲप्ट होतं की मला खूप आवडलं. सुसाट झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. फ्लॉलेस परफॉर्मन्स होता असं म्हणायला हरकत नाही. मस्त. प्रसादा, तुमच्याबद्दल बोलतोच, पण मुंबईत आल्यानंतरची माझी पहिली मैत्री, मुंबईत मी आल्यानंतर माझी जी पहिली मैत्रीण झाली घट्ट मुंबईतली, ती आज इथे आहे क्षितिजोग. आणि हे 100% खरं आहे. तुम्ही तिलाही विचारू शकता. खरंय आणि खरंय. प्रत्येक वेळेला मी खरंच बोलतो. बापरे, हे नाहीये खरं, पण मैत्रीण पण पहिली आहे हे खरंय. सई म्हणाली तसं नमा आउटस्टँडिंग बॉडी लँग्वेज होती, कमाल एनर्जी. आणि तुमचं गिव्ह अँड टेक आणि तुमच्या ट्युनिंग बद्दल काही वेगळं खरंच बोलायची गरज नाही. प्रसाद, तुझ्या नावात टॅलेंट आहेच, प्रश्नच नाही काही. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. मला बोलायचंय नमा, आय लव्ह यू. तू कमाल आहेस. सुपर, खूपच मस्त. थँक्यू थँक्यू सो मच Thank you, या thank you. धमाकेदार परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याची मुलाखत घेणार आहे. या मुलाखतीत त्याची पोलखोल करायला येत आहेत कोकणचा कटप्पा ओंकार भोजने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि निरागस दत्तू. बघूया तिथे काय धमाल घडतीये. नमस्कार नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वनिता खरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे घेणे देणे. तो पॉवर्ड बाय प्राजक्ता माळी
आणि फरसाणचे होलसेल विक्रेते आणि प्रसाद ओक पार्टी प्लॅनर. मेहनत आमची, पार्टी तुमची. तर रसिका प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल आपल्या कार्यक्रमाचं नाव घेणे देणे काय. कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही सगळ्या मान्यवरांना बोलवून त्यांची मुलाखत घेतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करतो, सन्मान करतो. तर आपले आजचे पाहुणे आहेत प्रसिद्ध कलाकार, ज्याची एक पार्टनर शाहिद कपूर बरोबर बॉलिवूड मध्ये धमाल उडवते आणि त्याचा दुसरा पार्टनर जो गेल्या आठवड्यापासून काम देईन असं सांगून गेलेला ऋषिकेश जोशी याच्या फोनची वाट बघतोय. असे प्रसिद्ध कलाकार, मराठी भाषा सुपरस्टार गौरव मोरे. एकदा थँक्यू. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रो. नमस्कार सर, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. थँक्यू. सर, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? खूप मस्त वाटतंय. तुम्हाला खरं सांगू ना, माझी लहानपणापासून इच्छा होती. खूप असं कुतूहल होतं मला की कुतुब मिनार उभा असायच्या ऐवजी आडवा असता तर कसा दिसला असता. आणि आज मी समोर बघतोय. सॉरी, इट्स माय वे टू जोक. ओके, इट्स माय वे. आय एम जोकिंग. सर, ऍक्च्युली लहानपणापासून मलाही एका गोष्टीचं कुतूहल होतं. कोणत्या? मला पण असं वाटायचं सर की लहानपणापासून निअँडरथल मानव मेकअप केल्यावर कसा दिसेल. आज मी त्याला लाईव्ह बघते, मला खूप भारी वाटतंय सर. कमाल वाटतंय, कमाल फिलिंग आहे. एक मिनिट, निअँडरथल म्हणजे तो होमोसेपियनच्या आधीचा? ऍक्च्युली सर, मानव उत्क्रांत झाला जेव्हा त्यांच्या मध्ये होता तो असा. एक्झॅक्टली असाच चालायचा सर. एक्झॅक्टली असाच चालायचा सर. बरोबर. तो आपण पुढे वळूया का? यस, आपण पुढे वळूया. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपण पहिला प्रश्न त्यांना विचारूया. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल सर? तसं माझ्या यशात भरपूर लोकांचा वाटा आहे. येस. सगळ्यात पहिला म्हणजे माझा खूप जवळचा डिरेक्टर मित्र प्रसाद खांडेकर. त्याचा अभिनय बघून मी शिकलो की अभिनय करताना काय करू नये. तसेच सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांनी माझ्यावर जळून नकळत मला मोठं केलेलं आहे. तसंच माझी आई आणि माझा खूप जवळचा मित्र राकेश. आणि बापाला नाही देणार श्रेय. हा आवाज कोणाचा आहे? मलाही कळत नाहीये. मी बोललो. आजोबा, तुम्ही कोण? मी या मेकअप न केलेल्या निअँडरथलचा बाप. ओ माय गॉड, म्हणजे गौरव मोरेचे बाबा? एक मिनिट, कोण तुम्ही? माझे बाबा? हो, एक मॅडम, मी यांना ओळखत आहे. नाही, खोटं बोलतात, मी यांना ओळखतही नाहीये. एक मिनिट बाबा, तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही यांचे बाबा असल्याचा? पुरावा? काय? आय एम थुकीराम मोरे फ्रॉम लुल्लानगर. माय गॉड, रसिका प्रेक्षक, हा सुवर्ण क्षण आहे. एक हरवलेला मुलगा या मंचावर त्याच्या म्हाताऱ्या बापाला सापडलाय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्यांनी पुराव्यादिवशी सिद्ध सुद्धा केले की हेच गौरवचे बाबा आहेत. क्या बात आहे. एक मिनिट मॅडम, तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलताय? असं टाणा कारण कोणी माझा बाप होईल का? आणि काय रे, काय नाव तुमचं? थुकीराम. माझं नाव गौरव. आणि एरिया कुठला? लुल्लानगर. अरे, मी फिल्टर पाड्याचा हा खोटा बोलतोय. बघा प्रेक्षक, आपल्या डोळ्यासमोर आहे. हा माणूस इतका मोठा सुपरस्टार झाल्यावर एका म्हाताऱ्या बापाला ओळखही दाखवत नाहीये. हा लुल्लानगरचा सुपुत्र त्यांना ओळखही दाखवत नाहीये. प्रेक्षक हो, मॅडम, सगळ्यात आधी ना तुम्ही ते नाव घेणं बंद करावं. लुल्लानगर कसं वाटतंय ते ऐकायला? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम लुल्लानगर. अरे हट रे, किती घाणेरडं वाटतंय ते ऐकताना. ओ आजोबा, ऐका ना माझं, जरा शांत बेरा. हे नीट ठेवा, असं हसायला ठेवा. तुम्हाला काही पैसे हवे असेल तर मला सांगा ना, मी देतो तुम्हाला. तुम्हाला पैशांची गरज आहे का? असं माझा अपमान करू नका. चॅनलवर आहे, मी कॅमेरा चालू आहे. बापाला पैसे देतोस? बापाला पैशाने विकत घेणार आहेस?
तेवढा मोठा झालाय. अरे पण कोण बाप? नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय? कितीही मोठा झालास ना तरी लुल्ला नगर मध्ये तुला थुकीरामचा मुलगा म्हणूनच ओळखतात. अरे लुल्ला नगरलाच कोणी ओळखत नाही, तुम्हाला कोण ओळखणार आहे? एक मिनिट थांबा, मी सगळे क्लिअर करतो आत्ताच्या आता. आईला फोन लावतो, बस आईला फोन लावतो मी. The number you have dialed is not reachable. Please try again later. लागत नाहीये, नॉट रिचेबल गौरव सांगतोय. मोरे आत्ताही मान्य करा, अख्खं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. डोक्यावर घेऊन नाचणार नाही, दोन बापाचा म्हणून थुकतील माझ्या तोंडावर. आणि माझा बाप इथून असतो, दुबईला असतो, दुबईला. बघा बघा, संपर्क व्हायला नको म्हणून बापाला त्याने दुबईला पाठवलं. अरे खरं सांगतोय. मला सांगा बाई, याच्या चेहऱ्याकडे बघून कोणाला विश्वास बसेल की ह्याचा बाप दुबईला असतो? ह्याच्या चेहऱ्यावरूनच कळतंय हा लुल्ला नगरचा आहे. त्या एरियाचं नाव नको घेऊ रे, हा असा एरिया नाहीच आहे रे कुठं. ठीक आहे ठीक आहे, मला बाप म्हणायची तुला लाज वाटते ना? तुम्ही नाहीच तर कशाला म्हणू? चालेल चालेल, पण हे माझ्या लुल्ल्या, ओ माझ्या पिल्ल्या, हिला विसरू नको. हिला म्हणजे कोणाला? हिला म्हणजे ये ग पोरी, ये. अशी लपून छपून किती दिवस जगशील? जगासमोर ये बाबा. पोरी. बाई, ही ह्या गौरवची बायको पुळीबाई. कोण? माझी बायको कोण? तुझी बायको पुळीबाई. ओ माय गॉड, रसिक प्रेक्षक, हा भाग्याचा क्षण आहे. गौरव मोरे यांनी टाकलेली त्यांची पत्नी पुळीबाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत आज. एक मिनिट. नाही नाही, थांबा 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 थांबा, ऐका ऐका ना, ऐका ना, ऐका ना, 2 मिनिटं. अरे तुम्ही ऐका ना, थांबा 2 मिनिटं. अरे तुम्हाला पाय पडायचे का? अरे थांबा ना 2 मिनिटं, थांबा ना. यांना जरा लांब करा ना अंगापासून. थांबा ना तुम्ही, जरा लांब राहा ना. कोण आहात तुम्ही? कोण? कुठे होतात तुम्ही? किती वर्ष वाट पाहिली मी तुमची. धनी मला काय म्हणलं होतं? काय? मला काय म्हणलं होतं? पुणे पुणे मी मुंबईला जातो. पुणे मुंबईला बोललो असेल. तुमची पुळी मला म्हणलं होतं पुणे मी मुंबईला जातो, मोठा सटार होतो, मग तू ये, मग आपण दोघं राजा राणी सारखं संसार करू म्हणलं होतं की नाही म्हणलं? तुमची पुळी डोळ्यात प्राण आणून या दिवसाची वाट बघायली. धनी नको, तुम्ही हात सोडा आधी आणि ते नाव बदला यार. किती घाणेरडं नाव आहे, पुळी. अयो, मी खरं सांगतो, ही माझी बायको नाही, मी यांना ओळखत पण नाही. पुळीजी मला सांगा, तुमच्याकडे काही पुरावा आहे का हा नवरा असल्याचा? पुरावा पाहिजे तुम्हाला? हाय, माझ्याकडे पुरावा हाय. व्हॉट? हॅलो एव्हरीवन, आय एम पुळीबाई मोरे फ्रॉम लुल्ला नगर. ओ माय 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 गो माय, याच्यापेक्षा पुरावा तो काय? कोणता पुरावा आहे? तर कोणी करेल? टाळा ना ना ना. म्हणजे तू हा पुरावा नाकारतोय? अरे नाही तर कसं काय मी ऍक्सेप्ट करू? हा पुरावा तू नाकारशील? हे सरळ ठेवा तुम्ही आधी. हा पुरावा तू नाकारशील, पण तुझ्या प्रतिबिंबाचं काय? म्हणजे म्हणजे मला सोडून जाताना तुमचं बीज माझ्या पोटात सोडून गेला होता. चिंपू ये बाळा ये. हॅलो एव्हरीवन, आय एम चिंपू मोरे फ्रॉम लुल्ला नगर. अरे बाप, मारतो का काय मी? पप्पा, उत्तर. तुला काय वाटतं, तू लहान आहेस मोठा झाला आहेस? पप्पा चला ना, पप्पा चला ना, मला फिरायला घेऊन चला ना. इकडे इथं उभी राहा. इथं उभी राहा. हो मॅडम, बघा आमच्याकडे नीट बघा, कुठल्या अँगलने माझे फॅमिली मेंबर वाटतात बघा जरा. 1 मिनिट. तुम्ही सगळ्यांनी एकत्र टाणा नाणा करा. कोण नाही म्हणणार की गौरव मोरेची फॅमिली आहे? गौरव मोरे ऍक्सेप्ट करा, जगासमोर ही तुमची फॅमिली आहे. काय करू? लुल्ला नगरला राहायला जाऊ?
अरे सगळे पालतात खोटाळले ते सगळे. मला विश्वास बसत नाहीये, ज्या मंचावर या माणसाचा सत्कार होणार होता त्या मंचावर या माणसाचा काळा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय. नाही, मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुम्ही असे कराल. नराधम निघालात तुम्ही. नाही माझं तसं नाही, त्यांना असं बोलू नका. पप्पा पप्पा वी लव्ह यू ना पप्पा. गौऱ्या अरे काय मी एकदाच करतो स्किट मध्ये, हे लोक किती वेळा करतात, यांना मारून टाकेन मी एक दिवस. बघा हा माणूस किती कृतज्ञपणे वागला, तर या माणसाचं प्रेम बघा, या माणसाचं फॅमिलीवरचं. त्यांनी वीक काढला, हे वीक काढला, हे बघा काय अरे केस आहेत ते. अरे खोटाळलेत, हे बघ यांनी माहित काय चाललंय, व्हाईट ब्लॅक काय केस आहेत ते. त्यांनी वीक काढलाय, हे खोटाळलेत सगळे. तुम्ही इतके नराधम असाल ना, मला असं वाटलंच नव्हतं. पण त्यांनी वीक काढला ना. त्यांचे खरे केस आहेत ते. नाही, एक मिनिट मी माझ्या सदसद विवेक बुद्धीला जागून आज मी इथे एक निर्णय घेणार आहे. नाही चॅनलने मला काढलं तरी चालेल, पण या मंचावर या माणसाचा सत्कार मी होऊ देणार नाही, कदापि नाही. या माणसाची लायकी नाहीये. बसा रे लुल्लानगरचे ऍक्टर का बसा. सगळे मुद्दाम करतात यार, असं कसं करू शकतात ते लोक. तुम्ही शांत बसा. आणि यांना मिळालेले 5 लाख कुळीबाई यांना स्वाधीन करते. मी बाबांच्या आजारपणासाठी वापरा आणि छोट्या चिंपूच्या शिक्षणासाठी वापरा हा हे 5 लाख. माझे पैसे आहेत, ते सगळे खोटारडे आहेत, ते माझे पैसे आहेत. ते खरे, तुम्ही खोटारडे आहात. सेलिब्रिटी आहेत, ते माझे पैसे आहेत. गौरव मोरे. हा सर मी. आय एम सब इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर फ्रॉम लुल्लानगर पोलीस स्टेशन. सर ऐका ना, मला खरं सांगा, लुल्लानगर आहे का हो? म्हणजे असं नगर आहे कुठे? खोटं वाटतं? नाही सॉरी सर, मी तुला अटक करायला आलोय. का सर? मला का अटक करता? काय केलंय मी? कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून जाणं या गुन्ह्याखाली तुला अटक करायला आलोय. चल. बरोबर. एक मिनिट थांबा. तुम्हाला कसं काय कळलं? टीव्हीवर पाहिलं. टीव्हीवर? पण आमचा शो लाईव्ह नाही आहे, हे शूटिंग चालू आहे, हे एडिट होणार, मग पुढच्या आठवड्याला दिसणार. तुम्हाला कसं काय कळलं? मी खालून जात होतो, हा माझा मूड झाला, आलो पकडायला. पण करेक्ट आहे सर. आवाज आला, मला कळलं इकडे, मी आलो. चल. लुल्लानगर मध्ये सगळे असेच आहेत का? पोलीस पण, रहिवासी पण? याला घेऊन जातो मी. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू सर. खाली चाल. चाल उभा राहा तिकडे. माझे पैसे यायला हे माझ्यात आहे, माझा वाटा दे, माझा वाटा पण दे. आणि माझे 2 वीक दे तुमच्या आईला. माझे भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. गौऱ्या काय फॅमिली होती यार, कडक. फार सुंदर परफॉर्मन्स होता आणि मला कॅरेक्टर्सची नावं खूप इंटरेस्टिंग वाटली. पुळी, चिंबू, थुकीराम, ही कॅरेक्टर्स पुन्हा बघायला खूप आवडती. चेतना, तुझी एनर्जी कमाल होती. जेव्हा तू आलीस त्याच्यानंतर तुझी एनर्जी पकडलीस ती शेवटपर्यंत तशीच ठेवलीस. अमेझिंग. ओंकार, वन्स अगेन काहीतरी वेगळं तू कॅरेक्टर घेऊन आलास आणि त्यांनी खूप मजा आली. खूपच जास्त मजा आली. गौऱ्या, अमेझिंग. वने, हाडाची अँकर वाटलीस. असं वाटलं की हा शो तू गेले अनेक दिवस होस्ट करतेस. खूप दत्तू वेग इंटरेस्टिंग दिसत होता. फार भारी, सुपर्ब, मजा आली. ये बात. दर्शनदा. परफॉर्मन्स बाबतीत आता काय बोलायचं, सगळेच एवढे जबरदस्त तगडा परफॉर्मन्स झाला. आणि थोडंसं या निमित्ताने मी एक चोरी करतो पटकन, त्या स्किटच्या निमित्ताने माझं सिनेमाचं प्रमोशन करून घेतो. कारण सिनेमातही तसंच आहे, तेही खरेही आहेत आणि खोटेही आहेत. इकडे बसलेले कॅरेक्टर्स, प्रत्येक कॅरेक्टरचं माझ्या मते जवळजवळ सिनेमात डबल आहे. 2-2 नावं आहेत प्रत्येक कॅरेक्टरची, पण माणसं एकच आहेत. साधारणतः असंच काहीतरी धमाल सिनेमात आहे. अप्रतिम परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू दादा. तर मंडळी, समोर सरळ वाट असताना देखील फक्त हास्य जत्रेच्या सुहासिनीला म्हणजे सुहास परांजपेला छळायचं म्हणून वाकडी वाट धरणाऱ्या चिपळूणच्या पारसमणींनी अर्थात प्रभाकर मोरेंनी आज धरली आहे दवाखान्याची वाट. बघूया तिकडे काय धमाल घडतीये.
કાઢો છો મારા હૈયામાં કાંઈ કાંઈ થાય ને મ્યુઝિક સંભળાવીને તમે પણ ના અરે પ્રસાદભાઈ સહી ભાઈ તમે આવી ગયા આજે હું ડોક્ટર છું અમારા સ્કીટમાં આજે ડોક્ટર હાય હાય જલારામ બાप्पा ગુજરાતીમાં થઈ ગઈ मराठीમાં समजावू છું આજે ना मी माझ्या स्किटमध्ये ना डॉक्टर आहे कारण ना माझ्याबरोबर जे माणूस काम करते ना ती त्याची भाषा आणि कॅरेक्टर सोडतेच नाही त्यामुळे ना मी वेगवेगळे कॅरेक्टर करते आणि वेगवेगळे कॅरेक्टर करायचे बोलले ना तर मी फक्त भाषाच बदलते इमर्जन्सी आहे फोन घेते जरा कुठे अरे माझ्याकडेच आहे सॉरी हॅलो हा काय प्रसाद पार्टी देणार या अपेक्षेने उपोषणाला बसल्या समीरने प्राण सोडला हाय हाय असा कसा प्राण सोडला उपोषण सोडलं मग तसा बोलणे नाही मग बरोबर आहे ना 3 सीझन 18 महिने जो माणूस खाणार नाही पार्टी मिळणार मग ते त्याचे असेच होणार ना ओके त्याला क्लिनिक मध्ये घेऊन ये मी बघते काय ते मला तपासा डॉक्टर मला तपासा डियर डॉक्टर मला तपासा एक मिनिट डॉक्टर रेशमा મારા ડિયર ડોક્ટર નથી ડોક્ટર રેશમા પારેખ ને તમે અંદર કેવી રીતે આવી ગયા બહાર કોણ નથી કે સાંભળો કોઈ છે કે मला तपास अगोदर ओके ओके तपासते काय काय आहे काय झालंय तुम्ही कोण आहे पहिले सांगा मी पेशंट आहे पेशंटचे काय नाव नाही आहे प्रभाकर मोरे माझं नाव काय समजली प्रभाकर मोरे एक मिनिट ना काय झालं प्रभाकर तुमची कालची अपॉइंटमेंट होती ना मग आज कसे आले ते काय आहे काल झाला मला ना माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काल आलो नव्हतो काय समजली तुमची काल तब्येत बरी नाही होती म्हणून तुम्ही डॉक्टर कडे नाही आले मग आज का आले आज मला जरा बरं वाटतंय का नाही आज बरं वाटते तर नाही यायचे डॉक्टर कडे मग काय 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 तब्येत अचानक बिघडली आता इथे बसा काय होते सांग मला जरा कसं होतंय मला कसे म्हणजे कसे होते मला जरा एक्सप्लेन करते कसं म्हणजे माझा आहे ना माझा हात पाय ना पुरं गलून गेलेला आहे गलून गेले आहेत माझा हा डोसका आहे ना तर बनत आहे आणि माझ्या पोटात आहे ना असं डसमालतंय हो सगळा आणि माझा अंग आहे का नाही सगळं असं कलकल 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 होते म्हणजे काय म्हणजे कलकल करते डचमलते भनभनते गलून गेले म्हणजे नक्की काय होतंय तुला म्हणजे तुम्ही आता सगळं म्हटलं ना तुमच्या तोंडात सगळं तस होतंय माझ्या मला कळले काय होते मला कळले काय होते बहुतेक ना ते सगळे व्हायरल असणार बहुतेक असं वाटतं श्वास घे मोठा शालू 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 काय चालते तो शालू माझा श्वास आहे ना तो श्वास असला तरी इथे नाही चालते मोठा श्वास घे अंगात आलाय काय तुझ्या नाही श्वास घ्या सांगितलं ना मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा हा मोठा श्वास घे आता सोड सोडला का नाही कधी सोडलाय सोडलं काहीतरी बोल नको कधी सोडलंय नाडी बघू नाडी पारंपरिक विनोद नाही करायचे हा तुम्हाला आवडलं नाही तो आमच्या गावाकडे नाटकात मी हाच जोक करतो लोक हसून हसून मारतात का नाही काय लय मजा घेतात त्या जोक ते तिकडेच करायचं इथे नाडी म्हणजे हाताची नाडी बघायची कडक नाही काय आडे बेडे काय घेता डायरेक्ट हातात हात घ्या ना म्हणजे मजा हातात हात नाही घेते इथे नाडी आहे ना तुझ्या हृदयाचे ठोके करते मला बरोबर आहे की नाही इथे ठोके येतात हा सगळं बरोबर आहे हे बघ काय झालंय काय हो मला सांगते ना ऐक तर या गोळ्या आहेत त्या गोळ्या घ्यायच्या 4 दिवस गोळ्या घ्यायला लागणार आणि एक इंजेक्शन 500 रुपीज होणार कळलं किती 500 म्हणजे 500 रुपये होते काय कमी नाही होणार काय कमी कसे होणार तसं नव जरा जास्त आहेत ना 500 म्हणजे मी काय म्हणतो या त्या थोड्याशा गोळ्या कमी करा आणि 300 भागवून टाका नाही बघा होईल 300 होईल बघा नाही असे नाही भागवता येत आणि कसे ना हा अख्खा डोस आहे ना अख्खा डोस घेतला तरच तुला बरे वाटणार ना म्हणून हा अख्खा डोस घ्यायचे 4 days घ्यावंच लागेल का गोळ्यात लागेल अजिबात काही कमी होणार नाही होणार काय कमी बाबा काहीतरी बाहेर नाही होणार सांगितलं ना घे पटकन आणि जा ठीक आहे मग चल तिकडे जाऊन झोप चल
मी काय म्हणतो इंजेक्शन घ्यायला लागेल. हा मग किती होतील इंजेक्शनचं? 400 होणार. बरं म्हणजे इंजेक्शन नेमकं देणार हो कुठे? दंडावड. दंडावर? म्हणजे दंडावर दिलं तर 400 रुपये होतील. हा समजा कुल्यावर दिलं तर किती होतील? थोडे कमी होतील काय थोडे? म्हणजे इंजेक्शन कुठे पण दिलं ना तरी कमी नाही होणार आहेत पैसे, कळलं? तसं नव अवयव बद्दल ना काहीतरी कमी होईल ना. अवयवावर नाही पैसे ठरत, इंजेक्शनावरती पैसे ठरतात, कळलं ना? पैसे नाही कमी होणार आहेत. पटकन झोप छाट. ठीक आहे मग द्या कुल्यावर. आता काय अन्नासारखा कुला कुला नको करू ना. त्याला खुबा बोलते, खुबा. अच्छा खुबा म्हणतात का त्याला? याला खुबा म्हणतात. खुबीने द्या इंजेक्शन. ते कसं आहे मला भीती वाटते ना इंजेक्शनची म्हणून म्हणाला. मी काय म्हणतो मला हा नको देवो इंजेक्शन. माझ्याकडे एक तर पैसा नाही आहेत काय, फक्त 300 रुपये आहेत. त्याच्यापेक्षा ना मला ती नलीतली एक गोळी आहे ती द्या, काय आहे ती कॅप्सूल आणि ही. हा आणि बाकीचे पैसे ना तुम्ही माझ्या घराकडे या घ्यायला, होम डिलिव्हरी म्हणून. मी माझे पैसे घ्यायला तुझ्याकडे यायचं आणि त्याला तू होम डिलिव्हरी म्हणणार? हो घरात माझ्या प्रॅक्टिस होईल तुमच्या डॉक्टरकीची. काय हो शेजार धर्म केवढा आहे माझ्याकडे माहिती आहे, केवढा धंदा होईल गल्लीत माहिती आहे. आणि तुम्हाला सांगतो ना आपलं शेजारी ना हा बघा एका ठिचकीवर मी उभं करीन म्हटलं ना आजारी पड, सगळं आजारी पडतील लाईनीत. असं त्यांना लाईनीत उभं करतो, द्या त्यांच्या खुब्यावर इंजेक्शन. द्यावा शपथ, कमिशन वगैरे काय नको, द्यावा शपथ. तू तर जास्त बोलला ना तुझ्या खुब्यात लाथ मारून मी तुला हाकलवून देणार, कळलं ना? ऐका मी काय येणार नाहीये तुझ्या घरी बिरी. हो या मस्तपैकी या, आपण दोघं लग्न करू. नाही मदत या काय त्याच्यात काय आहे मला सांगा ना. तू गांडा आहे का? गांडा आहे पण मगाशी खुबा ठरला ना. पागल आहे का तू? पागल तेरे लिए. तू ना नको ना माझा दिमाग खाऊ. बाहेर पेशंट आहे, त्यांना तपासायचं आहे. तू इंजेक्शन घेणे जा. नाही बाबा मी पाया पडू काय तुझे? तुम्हाला इंजेक्शन मला पैसे द्यावे लागतील ना. अरे मग दे ना पैसे, जा ना बाबा. ठीक आहे एक मिनिट. अग शालू झोका दे दो मैना, अग शालू झोका दे दो मैना, शालू झोका दे दो मैना. उकडी नाही आणली दुसरीचा मैना, उकडी नाही आणली दुसरीचा मैना, शालू झोका दे दो मैना. काय चाललं तुझे? काय चाललं? दवाखान्यामध्ये नाचते काय? काय हा जो आयटम केलाय ना याचं काहीतरी कमी होती. काय पैसे कमी नाही होणार. काहीतरी होती. काही पैसे कमी नाही होणार. तुला औषध पण नाही द्यायचं आहे, इंजेक्शन पण नाही द्यायचं. तुझे पैसे नको काय नको. निघ पहिला इथनं, निघ पहिले. बघा विचार करा. विचार बिचार काय नाही, स्थळ बिळ काय नाही. चल निघ इथनं पहिला. स्थळ काय एकदम काय वाईट नाही. बघा विचार करा. निघतो की नाही आता का ठेवू मी तुला? मला काय करायचं? मला काय करायचं? बहुत सरस परफॉर्मन्स. अत्यंत खुबीनं परफॉर्म केलं तुम्ही. वा 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 बहारदार. बघा हास्यरसिक असे काय म्हणतात. सई खूपच खूबसूरत परफॉर्मन्स होता. मजा आली. पारसमणीजी क्या बात है. मला सांगा मधनंच तुम्हाला लग्न का करावं डायरेक्ट लग्न. ही कुठली क्वालिटी आहे? चांगली क्वालिटी आहे. शालूची खूप सवय झाली आणि तुमचा जसा शालू श्वास आहे तसा आमचाही आता होऊ लागले हळूहळू. मजा आली. खूप छान लिहिलं होतं. कॉन्सेप्ट पण युनिक होती. आय एन्जॉयड. ये बात. प्रसादा आता कोणाकोणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम, त्याला काय करणार. वा अत्यंत पेशंट परफॉर्मन्स होता तुझा प्रभाकर. सुहास फार तुला येतच का गुजराती बोलता? ओ अच्छा वा वा वा. पण कारण फारच सफाईदार ॲक्सेंट्स पण तुझे खूप परफेक्ट होते आणि त्या अटेम्प्टमुळे जास्त खुललं ते स्किट असं मला वाटतं. वंडरफुल. मजा आली. हेमंत दादा अरे काय बोलणार. हे दोघंही कमाल आहेत. खरं तर हे सगळेच कमाल आहेत. कारण खूप मोठं काम करतायत हे. आत्ता आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रात देशात, एक काहीतरी असं बघून जरा आयुष्य वाढतं यार. 10 मिनिटांनी का असे ना आयुष्य वाढतंय आणि खूप मोठं काम करताय. तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट आणि खूप 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 मजा आणली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू दादा. चोरीचा मामला हा चित्रपट 31 जानेवारीला सबंध महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. तुम्हा सगळ्यांना नम्रतेचं आवाहन की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा. अमृता
या चित्रपटातल्या तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायला फार आवडेल. मला असं वाटतं मी एकटीने फक्त भूमिकेविषयी बोलणं योग्य नाही, कारण इकडे तू आमचे टीजर्स बघितलेच असशील आणि ट्रेलरही बघितलं असेल. खूप पात्र आहेत, पण एवढं सांगते की आमच्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट ही आहे की प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची, कुठल्या ना कुठल्या तरी नात्याची, स्वप्नांची चोरी केलेली आहे आणि आम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. ट्रेलर असो, टीजर्स असो. सो बस तो जबरदस्त रिस्पॉन्स आमच्या बॉक्स ऑफिसवर पण दिसू दे. दॅट्स इट. थँक्यू. हेमंत दादा. दर्शन सेटवर प्रचंड ओरडायचा, खूप या लेवल पर्यंत गेलेला. तुला हे विनोदी वाटतंय? हे तुला आता असं तुला काय वाटलं? विनोद झाला यात ना? बरं दर्शा, मग मी घेतो परत. नाही, ते सांगितलं तेवढंच करायचंय, इथपर्यंत व्हायचं. आत्ता तो असा दिसत नाही तुम्हाला की हा ओरडत असेल, हा असं बोलत असेल, पण या सगळ्यानंतरही क्रेडिट त्याचं आहे. सो थँक्यू दर्शन. हा सिनेमा तू मला दिलास, कारण खूप या प्रोसेसची मजा आली. सो आम्ही खूप मजा केली आहे, मनापासून धमाल केली आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा तेवढीच धमाल येईल. थँक्यू. क्षिती. हे सगळं हा जो म्हणतोय हेमंत आता, की एकदाही दर्शन मला ओरडलेला नाही शूटिंगला, एकदाही नाही. तो ह्यांना ओरडायचं कारण हे शॉर्टमध्ये हसायचे. आपणच विनोद करून आपणच हसलं तर कसं चालेल? समोरचं हसलं पाहिजे की नाही? तर हेच हसायचे. आता हे हसले म्हटलं ओरडा पडणारच. मी कधी ओरडा खाल्लेला नाही, पण खूप खूप मस्ती केली आहे, खूप मॅडनेस केलाय आणि आमच्यातला मॅडनेस ओरिजिनली 80 असेल तर तो 100 पर्यंत पोहोचवायचं पूर्ण काम दर्शनचं आहे. थँक्यू फॉर बिंग सो मॅड दर्शन. वा 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 वा, हाऊ स्वीट.